कुठेच मावना हाती बिगावना ऐकत नाही येड मन हे असं कठावना दडड उसरना हुरहुर बिसरना त्यात खुळ एका जागी कुठच ठरना जागत राहत एकट गात सपन बघत हे मन धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे धावतया तुझ्याच माग डोलतया तुझ्याच साठी जाव जिथं कुठं तिथं नाव येईल तुझंच वाटे कसं वाटतंय आज बहिणीचं लग्न आहे तुझं? भारी वाटतंय. अजून तरी थोडी धाकधूक आहे, पण हळूहळू जसा वेळ पुढे जाईल तसं कळेल. पण म्हणजे तुझं आणि म्हणजे तिला डिस्क्राईब कर ना की ती लहानपणापासून ती कशी होती आणि तुमचा बॉन्ड कसा होता? लहानपणापासून म्हणजे एक तर ती मोठी बहीण, तर ती नकळत बऱ्याच गोष्टी ती ऑब्झर्व करायची आणि ज्याचा अंदाज पण लागत नव्हता ते तिला कळून जायचं. त्यामुळे ना ते नंतर एवढ्यात मला रिअलाईज झालेलं की अरे हे कळलं हिला, किंवा हे म्हणजे सगळ्यात जवळनं कोण ओळखत असेल ना एखादी मुलगी, तर ते थोडंसं मला हे एकदम कनेक्टिंग आहे. आता बघूयात. ओमकारबद्दल काहीतरी तुम्हाला काय वाटतं? दाजी आमचे आता होणारे दाजी जे आहेत शांत आहेत, खूप स्वभाव एकदम शांत आहे आणि मनमिळावं आहे. त्यामुळे एकदमच म्हणजे थोडेसे अपोजिट आहेत दोघं. दीदी खूप बोलते आणि दीदीला माणसं लागतात खूप, आणि दाजी एकदम शांत आहेत, बोलून चालून एकदम. ते बघूयात आता कसं ट्युनिंग करतात, पण भारी जमेल असं. आणि मग आज फायनली जाणार, मग कसं वाटतं ते अजून ब्लँक आहे, खरंच सांगतो. मी म्हणतोय की मला रडायला येईल, पण एवढ्यात वाटत होतं की नाही येणार किंवा असं काहीतरी. ते आता त्या क्षणी जे असेल ते, बट तेव्हा ते थोडं सगळंच. मग एखादं समजा मेसेज द्यायचा असेल किंवा तिला सांगायचं असेल जे तू तिला नाही सांगितलं अजूनपर्यंत, तर अशी कुठली फिलिंग आहे किंवा काय बोलायची इच्छा आहे तुला तिच्यासाठी? आता गेली किती 25-26 वर्ष लहानपणापासून नेहमी सोबत. आता हा उद्यापासून नसणार. ती उणीव नाही भासली पाहिजे, तेवढं कनेक्शन तिच्याकडून माझ्याकडून, तो बॉन्ड तसाच्या तसाच राहिला पाहिजे बहीण भावाचा. ते कनेक्शन ते बिल्ड ठेवायचं, मेंटेन ठेवायचं. की दुसऱ्या घरी गेली म्हणून आता तू तिकडे असं काय नाही, पण जे आज कालपर्यंत होतं सेम पुढे तसं. कोमल लहानपणी कशी होती? कोमल ही लहानपणी एकदम गोंडस आणि नावाप्रमाणेच ती कोमल आहे आणि सगळ्यांची मनमळ, म्हणजे सगळ्यांची लाडकी. म्हणजे ती जन्माला आल्यापासून एकतर ती क्यूट आहेच, पण ती सगळ्यांची लाडकीसुद्धा आहे. आणि प्रत्येक जणांना ती अशी म्हणजे हवीशी वाटणारी. लहान असताना दरवाजात उभी राहायची, सगळ्यांना हाय बाय करायची. म्हणजे एक आकर्षण असं तिच्याकडे ते वेगळ्या टाईपचं आहे. तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सांगा मला तिच्याबद्दल काही. तुमचा बॉन्ड कसा होता तिच्याबरोबर? छान होता. येता जाताना दरवाजातून कोणी पण घेऊन जायचं, बाय बाय, डाळ भात पाहिजे. आत्यांची तर खूप लाडकी होती. हा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ती लहानपणापासून ती तिच्या मोठ्या आत्यांपाशी असायची, पण आत्ता त्या आत्या नाही आहेत, पण ती आठवण कायमस्वरूपी ती राहणार आहे. आणि म्हणजे तिच्याशिवाय, म्हणजे त्या आत्याशिवाय ती अधुरीच आहे. मग आज कोमलचं लग्न होतंय, असं कसं वाटतं तुम्हाला आज? नाही, आज तर म्हणजे आनंदाचाही दिवस आहे आणि आता ती आमच्यातून म्हणजे समोरच्या घरी जाणार आहे. म्हणजे एक प्रकारे एक आनंद पण आहे आणि एक थोडंसं मनाला फिलिंग पण आहे. तुम्हाला कसं वाटतं आई?
तिच्यासाठी एखादा मेसेज द्या, तुम्हाला काय वाटतं ती आता जाणार तर तिथे कसं राहायला पाहिजे म्हणजे नाही ती तर एकतर व्यवस्थितच मॅनेज करेल, जसं इकडे राहत होती त्याही घराला, आणि ती मनमिळावू आहे त्याच्यामुळे ती सगळ्यांना व्यवस्थित कॅरी करेल. आणि ती कुठेही गेली तरी मॅच होते, म्हणजे लहान मुलांमध्ये गेली तरी मॅच होते, मोठ्यांमध्ये गेली तरी मॅच होते, वयस्कर आजी लोकांमध्ये गेली तरी, कुठेही गेली तरी ती चांगल्या पद्धतीने मॅच होते, रुलिंग जाते. आणि आपल्या होणाऱ्या नवऱ्याला काय मेसेज देणार? होणाऱ्या नवऱ्याला एवढंच मेसेज देईल की बाबा व्यवस्थित दोघांनी आपला प्रपंच व्यवस्थित चालवावा, सगळ्यांना कॅरी करावं, अख्खं कुटुंब कॅरी करावं, माझं तुझं म्हणजे असा विषय कुठंच ठेवू नये, सगळंच आपलं आहे या भावनेतून दोघांनी चालावं. मला पण तेच वाटतं, सगळ्यांशी व्यवस्थित राहू आणि आई तशीच सासू असं बॉन्डिंग ठेवलं पाहिजे. सगळ्यात जास्त काय मिस कराल तिचं ती गेल्यावर? सगळ्यात तिचं म्हणजे रोज असं म्हणजे सकाळ संध्याकाळ पप्पा पप्पा पप्पा, म्हणजे बॉन्डिंग एवढं आमचं होतं की जबरदस्त बॉन्डिंग एकमेकांबद्दल. कुठं गेलं तरी आले नाही आले, आले तर कुठे गेले, म्हणजे 5 मिनिटाशी जात नाही की ती पप्पा म्हणत नाही मम्मी म्हणत नाही, असं होत नाही. मग आता ते सगळंच आम्ही मिस करणार ना, आणि ते कायमस्वरूपी आता तसंच ते फील राहणार आहे. तुम्ही काय मिस कराल? तेच, मम्मी कुठं गेली, मम्मी कुठं गेली, पप्पा नाही आले. दाजींचा स्वभाव कसा आहे? दाजी बोलतात ना ते होणाऱ्या नवऱ्या जावयांचं का? जावयां आता बघा, स्वभाव छानच आहे, माणसं मनमिळावू आहेत आणि केअरटेकर वाटतायत, एकमेकाला समजून घेणारे वाटतायत. मग आजचा दिवस तुमच्यासाठी खूप आनंदाचा दिवस आहे ना? हो, आनंदाचा पण आहे आणि थोडं एक फिलिंग पण आहे. कसं तिला बघून कसं वाटेल तुम्हाला आता? आता येईल ते. बघून तर छानच वाटेल, कारण हा शेवटी एक म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातला एक क्षण असतो आणि तो प्रत्येकाला त्या क्षणाला सामोरे जायचं असतं, सामोरे त्याचा आनंदही घ्यायचा असतो आणि त्याचं थोडं त्या फिलिंग्स राहणार आहेत. मी फक्त हा सेकंड टाइम आहे की एवढा मेकअप केलाय, त्याच्या आधी मी कधीच नाही केला त्याच्यामुळे. जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ जर तारी काठ नऊवारी थाट मोगर गजरा साजे के साथ नजरेचा नखरा नथीचा तोरा डोळ्यांच्या डोहाला काजळ किनारा अवखळ हासरी अल्लडला जरी दिसते चंद्राची कोर साजरी श्वास कस्तुरी सुगंध वाऱ्यावरी आज माझ्या घरी अवतरली लाडाची नवसाची गौराई माझी बघ हसली मोहरली खुलली कळी मोगराची. याला जऱ्या गालावरी विरघळला चांदवा अन नजरेतुनी तू बोलता न बोलता कळला अर्थ हा नवा. आली घरी गिरिनंदिनी लावू पंचारती या गौराईला पाना फुलांनी सजवूया
कसली रंगली आज वेळावरी आज स्वप्नापरी अवतरली लाडाची गौरी बहाज माझी बघसली मोहरली खुलली काही मोगऱ्याची गुणगुणावे गीत वाटे शब्द मिळू दे थांबना होलकीचा होल तू इतके कळू दे थांबना गुंतलेला श्वास हा सोडवू दे थांबना तोल माझा सावरू दे थांबना सरसुखाची श्रावणी ही नाच रावणी वहा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा सरसुखाची श्रावणी ही नाच रावणी वहा गुंतल्या दूर फिरुनी आज वेळा जीवहा पावऱ्या माझ्या मनाचे उलगडे नावागणे उसवणे होते खरे की हे नव्याने गुंतणे वाटतो आता उन्हाच्या उंबऱ्याशी चांदवा उंबऱ्यापाशी उन्हाच्या चांदवा वधूवरांना ताबडतोब व्यासपीठावर घेऊन यायचं आहे. हळदीची ताटं हे ताबडतोब स्टेजवर आणायचे आहेत.
वाजू लागला वाजतोय ढोल ताशा धड धड मनी माझ्या वाजतोय ढोल ताशा धड धड मनी माझ्या सुटतोय जीव तुटतोय जीव गुंततोय नव्या जीवा होली हळद लागे अंगाला नटला सजला मांडवा सारा रंगला होली हळद लागे अंगाला नटला सजला मांडवा सारा रंगला होली हळद लागे अंगाला नटला सजला मांडवा सारा रंगला होली हळद लागे अंगाला नटला सजला मांडवा सारा रंगला जग माझं सजलया डोळी तिच्या पाणावाली बघताना बघताना मनी भ्या जग माझं सजलया डोळी तिच्या पाणावाली बघताना बघताना मनी भ्या भिऊ नको माऊली ग माऊली तू सजल तिचं माहेराची माया तुझी माया तिचं राखील शेत बाबा तुझ्या लाडाची रे मायेची लेक जिंकेल मन आई तुझ्या पुण्याईचं प्रेमाचं ग पेरीन धर सावरला घरा दाराला त्यानं मला वाढवलं नव्या जन्माचं हे सुख दे तू आई बापाला आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन आभाळा संग मातीचं नांदन जीव झाला चकवा चांदन दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये दिवसाच दिस त्यात तारया नभामध्ये हो जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार झालं जी जगन हे न्यार
झालं जी, जगन न्यार झालं जी. हात ह्यो हातात, सूर ह्यो श्वासात, पाखरांच्या ध्यासात, चिमुकल्या घासात, भरून हे डोळं आलं, डोळ्यामध्ये सपन झालं, भरून हे डोळं आलं, डोळ्यामध्ये सपन झालं. तुझ्यामुळं लाभलं रसार या जगामध्ये. आली लगीन सराई, मांडव सजलाय दारी, लक्ष्मीच्या पावलांनी आली नवरी ही बाई. झाली नवऱ्याला घाई, अक्षदा पडल डोई, अंतरपाट सरत खाली, नवरी नवऱ्याची झाली. घर जपलेलं झाड, फांदी फांदी जीवा पाड, भावबंध माया रीत, त्याच्या मनाची कवाड. लेक माहेराचं सोनं, लेक सौख्याचं औक्षण, लेक बासरीची धून, लेक अंगणी पैंजण, लेक चैतन्याचे रूप, लेक अल्लड चांदण, लेक रंगांचं शिंपण, लेक गंध हवामान, लेक परक्याचे धन, बाबा तुटतो आतून, आला गोठलेला क्षण, शुभ मंगल कन्यादान. मुक्याने बोलले, गीत ते झाले, स्वप्न साकारले, पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला, आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी. मुक्याने बोलले, गीत ते झाले, स्वप्न साकारले, पहाटे पाहिले. तिरंगी झेंड्यावर अक्षय छत्रपतीची खून, बाळदासरावांचं नाव घेते शिंद्यांची सून.
चांदीचे जोडवे पतीचे खून प्रशांतरावांचे नाव घेते बंदरांची सून हो आणि मंगळसूत्र पियुष रावांचं नाव घेते राहील नेहमी एकत्र ही अनोखी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली बहर सारे तुझे माझे प्रहर सारे तुझे साऱ्या क्षणांवर नाव गेले खोडले माझे तुझे हे बंध जुळले त्या क्षणी जणू लाभली संजीवनी गाठ कोणी बांधली एक झाले ऊन आणि सावली जाणीवांचा फूल कोणी सांधला ऐल तिरी पैल हाती लागला रंगली मेहंदी नव्याने रंगली एक झाले ऊन आणि सावली सावली ही अनोखी गाठ कोणी बांधली करून अर्पण तुला समर्पण घरात घरपण मी आज पाहिले मी पाहिले ऋणानुबंधात गीत गंधात मी आनंदात आज गाहिले मी गाहिले दिस वाटे वेगळं अन लागे कालड
जन्माचे बंध हे प्रीतीचे गंध हे तू एका दसऱ्याने केसात मावने सुख कळले कळले सुख कळले 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 ना कसे असे सुर जुळले सुर जुळले मन जुळले स्वप्न किया भास हा वेड लावे हा जीवा वेगळी दुनिया तरीही ओळखीची तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी भास सारे कालचे आज ते झाले खरे तरी का हुरहुर वाटे आपुलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी हे नव्याने काय घडले पाऊले रेंगाळती तोच वाऱ्याचा शहारा श्वास का गंधाळते सोबतीने चालते भोवताली वाहते बंध जुळले या मनाचे त्या मनाशी हो तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी पाहिले जेव्हा तुला मी पाहताना तू मला मी तुझी होऊन गेले विसरले माझी मला काय जादू सांगना हरवुनी जाता पुन्हा कोवळेसे ऊन आले सावलीशी तू हवीशी मला तू हवीशी आज कळले तुला तू हवीशी